नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी मॅट्रिक्स मग फर्स्ट आपण बघूया एलिमेंटरी मॅट्रिक्स काय बघतो की एलिमेंटरी मॅट्रिक्स जे की आपण कशाने डिनोट करतो ई ने. ओके, एलिमेंटरी मॅट्रिक्स ई ने डिनोट करतो. आता एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणजे काय की एखाद्या आयडेंटिटी मॅट्रिक्सला जर आपण सिंगल ट्रान्सफॉर्मेशन वापरला तर त्याला म्हणतो आपण एलिमेंटरी मॅट्रिक्स. बघा आता एखादा मॅट्रिक्स आहे आपल्याकडे आय, ठीक आहे, आय आपण 1 0 0 हा 2 क्रॉस 2 चा आहे आणि आपण एखादा एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन घेतला. काय घेतला? ट्रान्सफॉर्मेशन. सपोज सिग्मा इक्वल टू घेतला आपण r23 r23 घेतला. आता इथे r23 येणार नाही कारण की काय ते आपल्याकडे दोनच रो आहे. तर आता आपण याच्यावर काय करणार? सिग्मा जर अप्लाय केला मी सिग्मा जे आय वर, तर आपल्याला एकच ऑपरेशन ज्यावेळेस आपण वापरतो आयडेंटिटीवर त्याला म्हणतो आपण एलिमेंटरी मॅट्रिक्स, त्याला म्हणतो आपण ई. काय म्हणतो? ई. बघा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स होता त्याच्यावर आपण सिंगल ऑपरेशन वापरलं तर तुमचा आन्सर आहे ई. तर काय ना सिग्मा आपला ट्रान्सफॉर्मेशन काय इंटरचेंज, त्याला काय म्हणतो आपण r1 इंटरचेंज r2, म्हणजे r1 r2 ची जागी जाईल आणि r1 r2 ची जागी. मग काय इंटरचेंज केला तर बघा हा होता r2 आणि हा r1. इंटरचेंज केला r2 कशावर जाईल? r1 च्या जागी आणि r1 कशाच्या जागी जाईल? r2. तर काय तुमच्याकडे 0 1 बघा हा झाला r2 r1 च्या जागी गेला आणि हा, तर हा जो आहे तुमच्याकडे सिग्मा आहे तो झाला आपल्याकडे एलिमेंटरी मॅट्रिक्स. आता जर आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर वापरला त्याच्यावर बघा दुसरा सिग्मा घेतो मी, सिग्मा इक्वल टू c13. काय घेतलं मी? c13 घेतला सिग्मा. आता सिग्मा ज्यावेळेस आता हा पण एलिमेंटरी मॅट्रिक्सच असतो, पण ज्यावेळेस मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करू त्यावेळेस त्याला नाव देतो मी ई चा डॅश. बघा दोघांत डिफरन्स आहे की ज्यावेळेस मी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरेल त्यावेळेस मी ई घेईन आणि ज्यावेळेस मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरेल त्यावेळेस मी त्याला ई डॅश. सेम आहे. आता बघा आपल्याला हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, याचा मीनिंग काय होतो की 3 c1, म्हणजे जो c1 आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं मला 3. तर किती आहे तुमच्याकडे? बघा c2 नो चेंजेस. बघा आयडेंटिटी मॅट्रिक्स 0, c2 कोण आहे तुमच्याकडे? 0 आणि 1. आता मला c1 कोण आहे? बघा हा c1 आहे, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? 3, म्हणजे किती? 3 आणि हा 0 ला 0. तर तुमच्याकडे हा झाला ई डॅश. ज्यावेळेस आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरू त्यावेळेस ई घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरू त्यावेळेस ई डॅश घ्यायचा. तर क्वेश्चन मध्ये लिहूया फर्स्ट. बघा क्वेश्चन काय सांगतो की तुमच्याकडे ए मॅट्रिक्स आहे, ए तो कसा आहे? 3 क्रॉस 3 चा आहे, ठीक आहे, 3 क्रॉस 3 चा आहे. आता बघा पहिला तुम्हाला गिवन दिला आहे की हा सिग्मा म्हणजे कोण? सिग्मा म्हणजे कोण? ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन असतो. काय ट्रान्सफॉर्मेशन दिलं बघा? पहिला जो सिग्मा आहे तो रो ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे, आणि जो दुसरा आहे तो तर रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. बघा ज्यावेळेस आपण पहिला सिग्मा अप्लाय करू त्यावेळेस आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आहे आणि प्रूव्ह काय करायचा? पहिला पार्ट बघा, पहिला पार्ट काय? सिग्मा ए इक्वल टू ई ए. म्हणजे बघा पहिला आपण प्रूव्ह आहे, टू प्रूव्ह म्हणजे व्हेरीफाय करायचं आपल्याला काय? सिग्मा ए इक्वल टू ई इंटू ए. म्हणजे काय की हे तुमच्याकडे लेफ्ट हँड साइड आणि हे राइट हँड साइड हे प्रूव्ह करायचं आहे. मग पहिला आपण काय करावं? राइट हँड साइड सिग्मा ए. सिग्मा साठी आपल्याकडे पहिला जो सिग्मा आहे तो कसा सिग्मा आहे? r13 -2 हा सिग्मा आहे. त्याचा मीनिंग काय होतो? मी ब्रॅकेट मध्ये लिहून टाकतो. त्याचा मीनिंग काय होतो की r1 प्लस किती? -1 into r3 हा त्याचा मीनिंग आहे, ठीक आहे. r1 म्हणजे काय बघा, हा पहिला i असतो, हा दुसरा j असतो. म्हणजे आपला इथं मी ri घेतो पण काय लिहिलं? rij जो असेल इक्वल टू इंटू k असेल तर काय होतं तुमच्याकडे? ri प्लस k इंटू r. हा तिसरा होईल. म्हणजे पहिला जो असेल तो चेंज होतो आपल्याला. बघा हा कोणी तुमच्याकडे आहे म्हणजे हा पहिला चेंज होईल आणि आता बाकी r2 आणि r3 चेंज होणार नाही. मग आपण याच्यावर अप्लाय करूया सिग्मा a इक्वल टू मी जो सिग्मा आहे तो a वर अप्लाय केला. आता माझ्याकडे सिग्मा कोण आहे? r13 -1. मग हा जर -1 असेल आता मी काय करणार आहे? तुमच्याकडे बघा हा ए मॅट्रिक्स आहे, सॉरी गिवन लिहिलं नाही तर गिवन तुम्ही लिहून घ्यायचं. बघा हा जो मॅट्रिक्स असेल तुमच्याकडे r1 हा दुसरा r2 आणि हा r3.
आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण सिग्मा अप्लाय करू त्यावेळेस आपल्याला R2 आणि R3 चेंज होणार नाही. फक्त कोणता पार्ट चेंज होतो हा पहिला R1. मग R2 आणि R3 जे आहे जसे असं तसे लिहून घ्या. किती 0 1 -2 3 1 0. ठीक आहे, काही चेंज केलं का मी बघा क्वेश्चन मध्ये जसा R2 आणि R3 आहे सेम लिहिला गेला. आता तुम्हाला काय करायचं आहे की हा अप्लाय करायचा आहे A. मग A वर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं R1 प्लस मायनस R3 म्हणजे काय R1 ला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करा -1 ने आणि ते पुन्हा बरोबर ऍड करा R1 वर. तर मी जर रफली कॅल्क्युलेशन करतो. आता बघा आपण जाऊया R1 वर जाऊया. R1 किती तुमच्याकडे 103. ठीक आहे, R1 कोण आहे 103 पूर्ण रो घेतला मी. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे की -1 ने पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे R3 ला. मग R3 ला -1 ने मल्टिप्लाय करा किती -1 ने मल्टिप्लाय केला -3 1 ला -1 ने मल्टिप्लाय करा -1 आणि 0 ला -1 ने मल्टिप्लाय करा 0. त्याचं कॅल्क्युलेशन किती येतं बघा. आपल्याला काय करायचं दोघं ऍडिशन करायची आहे. +1 आणि -3 यांची ऍडिशन किती येते बघा मायनस आणि प्लस. आपण मायनस करतो 3 मधून 1 गेला 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. परत इथं 0 आणि -1 ची ऍडिशन किती होते -1 आणि 3 आणि 0 चं किती होतं 3. मग आपल्याला जो रो येईल काय येतो -2 -1 आणि 3. हा तुमच्याकडे आला सिग्मा. काय आला तो सिग्मा A म्हणजे पहिला पार्ट. मी याला इक्वेशन म्हणतो बघा. सिग्मा A पहिला पार्ट आला. आता बघा दुसरा पार्ट मध्ये काय करायचं आहे E * A. काय करायचं आहे E * A. तर आपल्याला कसं लिहायचं काय लागेल E लागेल. मग E काढून घेऊया पहिला. E कसा निघतो बघा पहिलं I = आयडेंटिटी मॅट्रिक्स किती 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे, हा झाला आयडेंटिटी. जर आपण आयडेंटिटीवर ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केला तर तो होतो आपल्याकडे सिग्मा. बघा याच्यावर मी I वर काय अप्लाय करतो सिग्मा अप्लाय करतो म्हणजे त्याला नाव आहे E. काय आहे E. E म्हणजे काय की आयडेंटिटी मॅट्रिक्स वर जर मी सिग्मा अप्लाय केला एक ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केला तर तो होऊन जातो E. तर आपल्याला E आपल्याकडे सिग्मा कोण आहे परत सेम R13 दिस सेम आहे बघा. आता इथं R3 हा R2 आणि हा R1 सेम R2 R3 आणि R2 चेंज होणार नाही. म्हणजे जसं तसे 0 1 0 0 0 1. आता R2 आणि R3 चेंज नाही झालं कारण की आपल्याकडे सिग्मा कोण चेंज होतं फक्त R. मग आता जर कॅल्क्युलेशन केलं आपण याचं आयडेंटिटी कसं आहे तुमच्याकडे की याला किती मल्टिप्लाय करा R3 ला -1. बघा इथं जर 0 ला मी -1 ने मल्टिप्लाय केलं तर किती आन्सर येतो बघा. या टोटलला मी कशाने मल्टिप्लाय करणार आहे -1 आणि जो -1 ने मल्टिप्लाय करून R1 बरोबर ऍडिशन करणार. तर किती 0 * -1 0 आणि 0 + 1 1. सेम आता इथं 0 ने मल्टिप्लाय -1 ने मल्टिप्लाय करा तर किती -1 * 0 0 आणि हा बरोबर ऍड करायचा 0 बरोबर किती 0. सेम आता बघा -1 ने मल्टिप्लाय केला याला तर किती -1 -1 + 0 -1. हा तुमच्याकडे आला E. ठीक आहे, तर E काढलं गेलं. आपला दुसरा पार्ट काय करायचं होतं E * A. आपण E * A काढू. E * A. तर E मॅट्रिक्स तुमच्याकडे पहिला आला कोण 1 0 -1 0 1 0 0 0 1. हा E मॅट्रिक्स आहे. दुसरा A मॅट्रिक्स आपल्या क्वेश्चन मध्ये आहे कोण 1 0 3 0 1 -2 3 1 0. बघा इथं मी E ची व्हॅल्यू आणि A ची व्हॅल्यू पुट केली तर मला कुणाची इक्वल आली पाहिजे तर सिग्मा A च्या इक्वल आली पाहिजे. ठीक आहे, आता बघूया आपण याचं मल्टिप्लिकेशन करू. आता मल्टिप्लिकेशन कसं करतो हे याच्यावर आपण व्हिडिओ पाहिलेलाच आहे. बघा परत एकदा सांगून देतो की मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण की जेवढे रो असतील. आता याच्याकडे किती रो आहेत आपल्याकडे 3 रो. ठीक आहे, मग 3 रो इथं मी शॉर्ट मध्ये घेतो. तुमच्याकडे किती रो आहे 3 रो. ते R1 R2 आणि R3 आणि दुसऱ्याकडे कॉलम किती आहे C1 C2 आणि C3. ठीक आहे, असे कॉलम आहे. ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो तर आपण काय चेक करतो की पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा जर रो इक्वल असेल तर आपल्याला काय होतं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होतं. तर इथं तर काय 3 क्रॉस 3 आहे त्याच्यामुळे एक्झिस्ट होईल. मग आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो बघा. मी पहिला रो सिलेक्शन केला तर पहिला रो आहे माझ्या पहिल्या कॉलम बरोबर पहिलं मल्टिप्लिकेशन होईल. पण मल्टिप्लिकेशन होताना कसं होईल की करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टिप्लाय होईल. बघा
की मी पहिला रो घेतला, हा पहिला रो आणि पहिला कॉलम. बघा इथं हा पहिला कॉलम आहे आणि हा पहिला रो. मग याचा पहिला एलिमेंट कोण आहे? 1. आणि या पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट कोण आहे? 1. बघा या दोघांचं नियम. पहिला 1 into 1 1. पण बघा याचा दुसरा कोण आहे? 0. याचा दुसरा कोण आहे? 0. 0 into 0 0 प्लस नंतर किती? -1 into 3 मायनस. काय केलं मी? पहिला रो आणि पहिला कॉलमचं मल्टिप्लिकेशन केलं. आता बघा काय? पहिला रो आणि दुसरा कॉलम बरोबर जायचं. काय? पहिला रो आणि दुसरा कॉलम. मग पहिला रो कोण आहे? दिस. आणि दुसरा कॉलम कोण आहे? आता आपल्याकडे हा सेम पहिला एलिमेंट कोण आहे? 1 आणि याचा कोण आहे? 0. मग किती ना? 1 into 0 0. आपण पहिला मल्टिप्लिकेशन केलं की ऍडिशन देतो. आता दुसरा बघा, दुसरा एलिमेंट कोण आहे? 0. याचा दुसरा एलिमेंट कोण आहे? 1. 0 into 1 0. पर सेम याचा तिसरा एलिमेंट कोण आहे? -1. याचा कोण आहे? +1. तो +1 into -1 -1. ठीक आहे. आता बघा सेम पहिला रो आणि तिसरा कॉलम. पहिला रो तिसरा कॉलम या. त्याचा पहिला एलिमेंट कोण आहे? 1. याचा कोण आहे? 3. मग किती येणार? 1 into 3 3. आता याचा दुसरा एलिमेंट 0. याचा दुसरा एलिमेंट -2. किती आहे? 0 into -2 0. आणि याचा तिसरा एलिमेंट आहे -1. याचा तिसरा एलिमेंट आहे 0 तर 0. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पहिला रो ईच अँड एव्हरी कॉलम. आता सेम आहे पहिला रोचं काम संपलं. आता पहिला रो सगळे कॉलम काय असं दुसरा रो आणि सगळे कॉलम. आता दुसरा रो कोण आहे? R2. R2 जो काही सगळ्या रो बरोबर तर R2 हा आहे R2 into सगळे कॉलम. तर आता R2 फर्स्ट कॉलम 0 into 1 0 प्लस दूसरा एलिमेंट 0 into 0 प्लस 0 into 3 0 म्हणजे टोटल 0. सेम आता दूसरा रो तीसरा कॉलम 0 into 0 0 प्लस 1 into 1 1 प्लस 0 into 0 0 into 1 0. ओके. नेक्स्ट या आता दूसरा रो तीसरा कॉलम 0 into 3 0 प्लस 1 into -2 -2 प्लस 0 into प्लस 0. ठीक आहे. आता काय ना सेकंड रोचं पण काम संपलं. आता तिसरा रो येईल. तिसरा रो आणि सगळे कॉलम. तर काय तिसरा रो दिस into दिस. आता बघा दोन तर 0 आहे म्हणजे पहिला एलिमेंट 0 प्लस दुसरा पण 0 प्लस आता 1 into 3 3. नंतर आहे दुसरा तिसरा रो दुसरा कॉलम 0 into 0 प्लस 0 into 1 0 प्लस 1 into 1 प्लस लास्ट 0 into 3 0 प्लस 0 into -2 0 आणि प्लस 1 into 0 0. जर मी टोटल कॅल्क्युलेशन केलं E into A equal to तर किती रो बघा 1 into -3 -2 फक्त ऍडिशन करतोय. हे -1 नंतर 3 0 1 -2 3 1 आणि इथं 0. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्ही सेम आले. मग जर दोघांचं आपण एकत्र केलं तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 तुम्हाला काय भेटतं? बघा सिग्मा हे कुणाच्या इक्वल आलं? E याच्या. सिग्मा जो A आहे इक्वेशन 1 ही कुणाची इक्वल आली? इक्वेशन 2 च्या इक्वल. हा जर आपल्याला पहिला. ठीक आहे. आता आपण मला दुसरा पार्ट याच्यामध्ये तर दुसऱ्या पार्ट मध्ये काय प्रूव्ह करायचं आपल्याला? दुसऱ्या पार्ट मध्ये काय प्रूव्ह करायचं आहे की सिग्मा A into A into E डॅश. ठीक आहे. इथं पण सेम आहे. आता सिग्मा इथं करावं लागणार आपल्याला. फक्त इथं काय येतं A into E डॅश म्हणजे पोस्ट मल्टिप्लाय बाय E. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागतं ते बघा इथं एकदा लिहूया. आपण नेक्स्ट प्रूव्ह करूया सेकंड मध्ये काय दाखवायचं आपल्याला टू शो काय दाखवायचं सिग्मा A जो आहे तो कोणाच्या इक्वल आहे E into A ट्रान्सपोज म्हणजे E डॅश. आता E डॅश जो आहे तो कसा काढायचा? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. पहिला आपण सिग्मा A काढूया. ठीक आहे. बघा सिग्मा A साठी आपल्याकडे जो ट्रान्सफॉर्मेशन आहे सिग्मा इक्वल टू काय आहे C23. याचा जो मीनिंग आहे तो कसा आहे की C2 इंटरचेंज C3. काय C2 जो आहे तो C3 ला इंटरचेंज. मग आपण अप्लाय करूया A वर सिग्मा A इक्वल हा करा. बघा सिग्मा A आता मी काय करणार आहे C2 इंटरचेंज C3 तर C1 मध्ये काय फरक पडेल का? नाही. C1 कोण आहे बघायचं? C1 हा जो C1 नो चेंजेस 1 0 3. मी काही चेंज केला नाही C1 मध्ये. आता बघा काय C2 जो आहे C3 च्या जागी आहे. मग C3 कोण आहे? 3 -2 आणि 0.
आणि C1 कोण आहे, आता C2 कोण आहे 0 1 1. हा झाला माझ्याकडे दिस. आता हा झाला सिग्मा A, याला इक्वेशन नंबर 1. आता मला काय करायचं आहे, दुसरा पार्ट A * E डॅश. त्यासाठी मला E डॅश काढावं लागेल पहिलं. तर E डॅश कसं काढतो की तुमच्याकडे एखादा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. आता जर मी आयडेंटिटी काढायचं म्हणजे E डॅश काढायचं म्हणजे काय, E डॅश इक्वल टू काय राहतो सिग्मा * आयडेंटिटी. मी E आणि E डॅश मध्ये परत सांगतो फरक आहे. जर मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरला आयडेंटिटी मॅट्रिक्स वर 1 तर तो होतो E डॅश, आणि जर मी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरला तर E. मग आता काय माझ्याकडे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आहे तर काय E डॅश. आता C1 इंटरचेंज C2 तोच फॉर्म वापरायचा कोणता बघा, तो कोण आहे C2 इंटरचेंज C2. ठीक आहे. हा आहे आपल्याकडे. तर आपल्याला C1 मध्ये नो चेंजेस 1 0 0 काही चेंज केला का नाही. आता बघा C2 जो आहे तो C3 च्या जागी जाईल 0 0 1 C3 आणि C2 कुठे जाईल. आता हा झाला तुमच्याकडे E डॅश. आपण काय दाखवायचं होतं की A * E डॅश. मग आपण A * E डॅश करूया. A * E डॅश. तर A पहिला A कोण आहे दिस 1 0 3 0 1 -2 3 1 0. हा तुमच्याकडे A आला. आता मला E डॅश ची व्हॅल्यू पुट करायची. E डॅश ची आपण आता काढलाय काय तुमच्याकडे 1 0 0 0 0 1 0 1 0. आता मला A * E डॅश करायचं आहे. किती A * E डॅश याचं मल्टिप्लिकेशन करूया आता. हा किती मल्टिप्लिकेशन बघा, हा पहिला जो रो आहे तो सगळ्या कॉलम बरोबर काय ना C1 C2 आणि C3. ठीक आहे. आता पहिला रो पहिला कॉलम मग काय पहिल्या रोला पहिला एलिमेंट कोण आहे 1 आणि याचा कोण आहे 1 1 * 1 1 प्लस आता त्याचा कोण आहे दुसरा एलिमेंट 0 त्याचा दुसरा एलिमेंट कोण आहे 0 0 * 0 0 प्लस याचा तिसरा एलिमेंट 3 याचा तिसरा 0 0 * 3 0. ठीक आहे. मग पहिला रो पहिला कॉलम घेतला. आता काय घ्यायचं पहिला रो दुसरा कॉलम. मग सेम पहिला रो मधला पहिला एलिमेंट 0 नंतर दुसरा एलिमेंट 0 1 * 0 0 0 * 0 0 प्लस 3 * 1 किती 3. मग याचा तिसरा एलिमेंट कोण आहे 3 याचा तिसरा एलिमेंट कोण आहे 1. सेम आता पहिला रो तिसरा कॉलम किती 1 * 0 0 0 * 3 0 आणि 3 * 0 म्हणजे टोटली 0. ठीक आहे. हा झाला आपल्याकडे पहिला रो ऑल कॉलम. आता आपण पाहणार आहोत दुसरा रो ऑल कॉलम. मग या दुसऱ्या रो मध्ये दिस इज सेकंड रो. आता सेकंड रो सगळे कॉलम 0 * 1 0 1 * 0 0 प्लस -2 * 0 0 होल 0. सेम आता दुसरा रो दुसरा कॉलम 0 * 0 0 प्लस 0 * 0 0 नंतर -2 प्लस 1 -2. आता काय दुसरा रो तिसरा कॉलम 0 * 0 0 नंतर काय 0 * 1 1 * 1 1 प्लस -2 * 0 0. ठीक आहे. आता लास्ट काय थर्ड रो सगळे कॉलम. थर्ड रो पहिला कॉलम 3 * 1 3 प्लस 1 * 0 0 प्लस 0 * 0 0 प्लस से थर्ड रो सेकंड कॉलम 0 * 2 प्लस 0 प्लस 0 आणि लास्ट काय नका 3 * 0 0 1 * 1 1 आणि 0 * 0. जर मी टोटल ऍडिशन केली याची तर किती येते बघा 1 3 0 0 -2 1 3 0 1. आता इथे जी व्हॅल्यू आली A * E डॅश कशी व्हॅल्यू आली A * E डॅश. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. बघा इक्वेशन 1 आणि 2 मध्ये दोन्ही सेम वाटतं तुम्हाला काय फ्रॉम इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सेम आला तर आपण लिहू शकतो काय फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2 तर काय तुमच्याकडे सिग्मा A कोणाच्या इक्वल आला A * E डॅश. हे आपण व्हेरीफाय केलं. ठीक आहे.